नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एका मोठ्या कारवाईत एक घरफोडी आणि 2 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 2 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे परमेश्वर उर्फ पेलू संतोष पटेल आणि राहुल अनुज उईके अशी आहेत। या कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने आणि 2 दुचाकींसह एकूण 1,34,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। घटनेच्या हकीकतीनुसार फिर्यादी जुबैर गेहबूब शेख हे आपल्या परिवारासह लग्नासाठी पुलगाव येथे गेले असताना अज्ञात चोरांनी त्यांच्या घरातून लॅपटॉप व सोन्या चांदीचे दागिने चोरले होते। या प्रकरणी कळमना पोलिसात गुन्हा दाखल होता। 26 मे 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टाकडून 30 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळवली। पोलीस कोठडी दरम्यान आरोपी परमेश्वर उर्फ पेलू याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्या निशाणीवरून घरफोडीतील HP विक्टस कंपनीचा लॅपटॉप, सोन्याचे झुमके, लेडीज अंगठी आणि चांदीचे दागिने असा 79,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अधिक तपासात आरोपी गुन्ह्यासाठी जी हिरो स्प्लेंडर दुचाकी वापरत होते ती देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले, ज्याबाबत कळमना पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल होता। तसेच आरोपींकडून आणखी एक चोरीची हिरो पॅशन प्रो दुचाकी जप्त करण्यात आली आहे, जी त्यांनी स्वतःला चालवण्यासाठी चोरल्याची कबुली दिली। फिर्यादी जुबैर महबूब शेख राहणार चित्रशाळा नगर याच्या घरी चोरी झालेली होती। घराचा कळीकोंडा तोडून घरातील आतील लॅपटॉप आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 80,000 जवळपास 80,000चा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर त्या परिसरातले CCTV फुटेज इत्यादीची पाहणी केली, परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हते। त्याकरता आमची DB API मुसळे साहेब यांची DB टीम काम करीत होती त्याच्यावर। त्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली आणि आरोपीचे नाव निष्पन्न झाले। त्यात आरोपी परमेश्वर पटेल आणि राहुल उईके या 2 आरोपितांना ताब्यात घेतलं। त्यांनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने तसेच त्यांच्याकडे 2 दुचाकी वाहने सुद्धा मिळून आली। त्या दुचाकी वाहनांचे सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते। ते दुचाकी वाहने सुद्धा जप्त करून असा एकूण 1,34,200 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन कळमनाचा 1 घरफोडीचा गुन्हा आणि 2 वाहन चोरीचे गुन्हे असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपी परमेश्वर संतोष पटेल आणि राहुल अनुज उईके दोन्ही डेप्टी सिग्नलमध्ये राहणारे आहे। यांच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे नाहीत, परंतु संशयावरून आरोपितांना ताब्यात घेतलेलं होतं। काही CCTV फुटेज मिळालेले होते आणि तो हुलिया त्यांच्यासोबत कंपेअर करून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। दैनंदिन शव गरजा पूर्ण करण्यासाठी आरोपितांनी चोरी केलेली आहे। गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई आमचे DB पथक प्रमुख API श्री मुसळे साहेब, हवालदार प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंटे, अविनाश गोलवंशी आणि अजय गटलेवार यांनी सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त झोन 5 श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम तसेच आमचे ACP कळमना रोहित ओवाळ सर यांचे मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता नाही आहे। संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्याकडेच मिळून आलेला आहे। त्यांचे विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे।